सांगते, माय वेदनेच्या पोटी रोप धीराचे रे फुटे. म्हणजे जी वेदना आहे ना, ती तू सहन केलीस, ती जर तू स्टँड केलीस, तर तो जो धीर आहे, तो धीर तुला तुझ्या ध्येयाकडे पुढे घेऊन जाणार आहे. कसे टाकू मी पाऊल रोखतात काटे कुटे, माय वेदनेच्या पोटी रोप धीराचे रे फुटे. म्हणूनच दे रे ध्यान गड्या दे रे ध्यान, दे रे ध्यान गड्या दे रे ध्यान.
सावध साहसाची ही कविता जेव्हा मी लिहित येतो त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर शिवाजी महाराजच होते. शिवाजी महाराजांच्या एकंदर कर्तृत्वाकडे आपण पाहिलं, डोळे मनाचे उघडे रक्षी विवेकाचे कडे, ऐसे सावध साहस तवा इतिहास घडे. सावध साहस म्हणजे काय हे महाराजांच्या पासून आपण शिकावं. शत्रू कितीही मोठा असो, नियोजनाच्या शिवाय या व्यक्तीनं एकही पाऊल पुढे कधी टाकलं नाही. सतर्कता, नियोजन, प्रत्येक पर्यायाला एक दुसरा पर्याय सतत उपलब्ध ठेवणं, किती किती गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकाव्यात. म्हणजे प्रत्येक निर्मितीमध्ये एक साहस असतं. नवीन काही करायचं म्हटलं तर त्यामध्ये साहस असतं. आणि जर त्या साहसापासून दूर जायचं असेल तर काय करावं की नेहमीच्या गोष्टींची सवय लावून घ्यावी. सवय जी असते ना ती निर्मितीपासून माणसाला दूर नेते. कारण सवय तीच 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 असते, म्हणून तिला आपण सवय म्हणतो. आणि ही जी सवय आहे ही जेव्हा लागते तेव्हा माणसं निर्मितीपासून दूर जातात. म्हणून शब्द असे आहेत, सवयीच्या सुपर हायवेवर कधीच नसतात काटे. जेव्हा सवयीचा सुपर हायवे असतो त्याच्यावर कधीच काटे नसतात. पण जी माणसं सवयीचा सुपर हायवे सोडून नवीन रस्ता शोधायला आणि खोदायला लागतात त्यांना फक्त नवीन रस्ताच मिळतो असं नाही, तर स्वतःच्या असण्याचा खरा अर्थही त्यांना कळतो. सवयीच्या सुपर हायवेवर कधीच नसतात काटे, नवीन रस्ता शोधत खोदत माझे मी पण भेटे. नेहमीच्या रस्त्याभोवती थंडगार झाडे, प्रत्येक सिग्नल ओळखीचा अन छोटे मोठे खड्डे. औरंगाबादमध्ये खड्डे खूपच झालेत म्हणे, पण ते सवयीचेही झालेत. त्यामुळे नेहमीच्या रस्त्याभोवती थंडगार झाडे, प्रत्येक सिग्नल ओळखीचा अन छोटे मोठे खड्डे. पावलो पावली प्रश्न घेऊन आली नवीन वाट, सुरुंग लावा डोंगर फोडा जोडा नवीन घाट. श्रमलेल्या रात्रीच्या मुठीत जपले स्वप्न छोटे, नवीन रस्ता शोधत खोदत माझे मी पण भेटे.
नवीन रस्ता शोधत खोदत माझे मी पण भेटे. गीत ऐकताना आणि ते नृत्य पाहताना मला एक होता कारभार हे पुस्तक आठवत होतं. कारभारची गोष्ट अशीच आहे ना. कारभार हा शेतीतज्ञ असतो आणि तो कृष्णवर्णीय असतो. त्याला एकदा एका व्याख्यानाला बोलवलं जातं एका शहरामध्ये आणि जे सगळे शेतकरी असतात ते गोरे असतात. त्याचं व्याख्यान ते ऐकतात, पण त्या व्याख्यानाच्या नंतर ना त्याला पाणी कुणी देत नाही. कारण पाणी द्यायचं नाही. जसं आपल्याकडे जातीव्यवस्था होती तसाच तो भाग. आणि रस्त्यावरती चौकामध्ये कृष्णवर्णीय लोकांच्यासाठी वेगळा पाणी प्यायचा नळ असतो. तिथे जाऊन त्याला पाणी प्यायला लागतं. तर त्यावेळेला काही लोक त्याला विचारतात की तुम्ही असं हे का केलं. तर तो म्हणतो की थांबा, माझ्याकडे धीर आहे, माझ्याकडे पेशन्स आहे. मी जे म्हणतोय ते जेव्हा ह्यांना कळेल तेव्हा माझं ज्ञान हे भेदाभेद घालवेल. ज्ञान हेच भेद घालवण्याचं साधन आहे असं कारभार म्हणतो. कारण कारभारला त्याच्या स्वतःच्या संकुचित अशा स्वार्थी अशा ध्येयामध्ये त्याला अजिबात रस नसतो. त्याला त्याच्याकडे जे आहे ते द्यायचं असतं इतरांना. त्याला एकदा त्याचे सगळे विद्यार्थी हिरा देतात की आता ह्याला आपण हिरक महोत्सव, याला हिरा देऊया आपण. आणि मग ते नंतर बघतात ह्याने हिरा कुठे ठेवलाय, तर त्याच्याकडे दगडांचं वस्तू संग्रहालय असतं. तर तो हिरा बघितल्यावरती तो म्हणतो की आतापर्यंत एवढा एकच नव्हता म्हणतो. म्हणजे त्याच्यासाठी तो हिरा म्हणजे विद्यार्थ्यांना जे शास्त्र शिकवायचं आहे दगडांचं त्याच्यामधला एक दगड आहे. ही एक वाट आहे कारभारची. आणि दुसरी वाट कुठली आहे माहितीये, जी फक्त स्वतःकडे नेणारी वैयक्तिक स्वार्थाची संकुचित वाट आहे. जे जे सगळं आहे ते मलाच हवं. ही एक प्रकारची नशा आहे. ही नशा कशी असते आणि त्याचे परिणाम काय होतात आणि ही नशा उतरवायची कशी, हे सगळं सांगणारं आपलं पुढचं गीत आहे. माझी खिडकी माझे दार, माझे अंगण माझाच पार, माझे 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 म्हणता धाप लागून गेली यार. माझी खिडकी माझे दार, माझे अंगण माझाच पार, माझे 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 म्हणता धाप लागून गेली यार. गोळा केला सारा भार, मीच झालो राखणदार, हमला केला कधी कुणी तर देईन त्यांना जबरी मार. नजरेत घुसला संशय फार, रागाला भीतीचा खार, मैत्री हटली प्रेम आटलं, आपुलकी तर केव्हाच ठार. तर ह्या बेटावरचा हा माणूस आणि पुढे त्याने त्याच्यातून स्वतःची सुटका कशी करून घेतली हे सगळं या गाण्यामधून आपण ऐकूया.